कोल्हापूर सांगली जिल्ह्याला गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाचा तडाखा बसत होता। कोल्हापूरने सांगलीला महापुराचा फटका गेल्या 4 दिवसांपासून बसत होता, पण त्या सांगल्याने कोल्हापूर शहरातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। आपण एका बाजूला जर बघितलं तर हे पाणी ओसरल्यानंतर जे ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये इचलकरंजी असू दे, शिरोळ, कुरुंदाड या पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो। जास्त करून ज्याला कोल्हापूरचं पाणी ओसरत असताना हे पाणी इचलकरंजी शहराला बसतं। आता ही पंचगंगा नदी जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर बाहेर येऊन तिने आपला रुद्र अवतार देऊन नागरी वस्त्यामध्ये पाणी घुसलेलं आहे। त्यामुळे इथल्या जवळजवळ 1700 नागरिकांना रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे। त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सध्या प्रशासनाकडून त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने केली जाते। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग गेल्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला नाही। जर 2019 आणि 2021चा जर पुराचा फटका जर आपण जर बघितला तर ह्याच्या आपण जिथं आता आपण कॅमेरा लावला ह्याच्या 10 ते 15 फूट पाणी ह्या टायमाला असायचं, पण पाणी वेळेवर सोडल्यामुळं पाण्याचा विसर्ग अलमट्टी धरणातून होत असल्यामुळं पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे। इथली चारा छावणी जनावर असू दे, इथली चारा छावणी असू दे, चांगल्या पद्धतीनं खबरदारी घेतल्यामुळं सध्या कोणतीही जीवितहानी नाही। पण पुराचं पाणी दरवर्षी येत असल्यामुळं शेतीचं मोठं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं। त्यामुळं दरवर्षी पुराचा फटका, शेतीचं नुकसान हे होत जाणार आहे। पण मानवी वस्तीमुळे ज्या ठिकाणी आधुनिक बांधकाम झाले, जे रस्त्याला भराव टाकलेले आहे, त्यामुळे हे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसलेलं असं काही पर्यावरणप्रेमी आहेत, पंचगंगा प्रेमी आहेत। यामुळं सध्या हे कुठेतरी थांबणार। नद्यांची खोली वाढवणे, राधानगरी धरणातील असू दे, कोयना धरणातील जे 50 वर्षात जो गाळ काढला नाही तो गाळ काढावा अशी मागणी सध्या त्यांच्याकडून होऊ लागली आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी सायनाज जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।